नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी शिवसेनेवर तोफ डागली. आणि संजय राऊत हे खऱ्या अर्थानं उबाटा शिवसेनेची बॅटिंग जे करतात आणि शिवसेनेची भूमिका मजबूतरित्या सगळीकडे मांडतात, ते संजय राऊत यांच्याबद्दलच आज त्यांनी जे अमित शहांच्यावर, देशाचे गृहमंत्री ते रायगडवर येतात. यापूर्वी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असेल, इंदिरा गांधी असेल, सगळे येऊन गेलेत रायगडवर. परंतु त्यांनी जे अमित शहानी जे स्टेटमेंट केलं, अमित शहानी जे भाषण केलं, खऱ्या अर्थानं त्यांचं भाषण म्हटलं तर अप्रतिम झालं. देशाचे गृहमंत्री येतात आणि ते शिवचरित्र म्हणजे छत्रपती शिवरायांचा एवढा अभ्यास करतात, हे सुद्धा जनतेला कळालं. ही सत्य परिस्थिती आहे. त्यांनी आता त्याच्यावरचं पुस्तक दिल्लीत प्रकाशित होणार आहे, दिल्लीमध्ये होईल. त्यांच्यावर सुद्धा पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला किती माहीत होतं आणि त्यांनी एवढा अभ्यास केला आणि त्यांच्या भाषणातून जाणवलं. त्यांनी जे भाषण केलं ते अप्रतिम. मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी अगदी सगळे संदर्भ पण दिले, उत्स्फूर्तपणे दिले. ते काय वाचलं का भाषण? त्यांनी उत्स्फूर्तपणे बोलत होते. अगदी छत्रपती शिवराय गेल्यानंतर सुद्धा मुघल साम्राज्याला, औरंगजेबाला कसं जेरीस आणलं गेलं, औरंगजेब कसा इथं नेस्तनाबूत झाला. मग संताजी असेल, धनाजी असतील, त्यांनी त्यांची नावं घेतली. जे लढवय्ये होते संभाजी राजेंच्या सहित, हे जे त्यांनी उदाहरणासहित दिलं, ह्याचं कौतुक करायला नको का? पण शिवसेनेचे प्रवक्ते, खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारे उबाटा गटाचे संजय राऊत, आता ते ज्येष्ठ संपादक आहेत, पत्रकार आहेत, पण ते शिवसेनेची तोफ आहे. परंतु त्यांनी हे सगळं चांगल्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि त्यांनी चालू केलं समाधी हा विषय. अर्थात कसा आहे, मुस्लिमांच्यात जे काही अंत्यविधी ज्याचे होतात तिथं ते जे थडगं असतं त्याला थडगं म्हणतात. आपल्याकडं जे अंत्यविधी होतात हिंदू समाजामध्ये ती समाधी असते. एकूण त्याचं एकच आहे. त्यांना असं त्यांनी म्हणजे औरंगजेबाचं काय उदात्तीकरण केलं किंवा त्याच्याबद्दल चांगलं बोलले असं आहे का? ही फॅक्ट सगळ्या जनतेला माहिती आहे. पण तेवढाच विषय घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षातल्या कुठल्या नेत्याला राग आला हे मला आज सांगायचं आहे. त्याचं नाव आहे चंद्रकांत दादा पाटील. खरोखर त्यांचं आज कौतुक आहे. हा मराठा नेता आहे आणि अमित शहा एवढे अभ्यासू, शिवचरित्र, शिवाजी महाराजांच्याबद्दल इत्तमभूत माहिती असणारा देशाचा गृहमंत्री इथं येतोय, कौतुक करतोय आणि देशामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं याच्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणतात. अशा वेळेला राग येणारा नेता कोण भारतीय जनता पक्षातला? तर तो चंद्रकांत दादा पाटील. हे नाव आता इतिहासात नोंद होईल इथनं पुढच्या काळात. कारण देशाचे गृहमंत्री येतात आणि त्यांच्यावर टीका होती शिवसेनेकडनं. संजय राऊत चौफेर टीका करतात आणि अशा वेळेला त्यांच्यावर हल्ला करणं, ते परतवून लावणं आणि खरपूस समाचार घेणं, हे काम चंद्रकांत दादा पाटलांनी अतिशय उत्तमरित्या केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि मग त्यांनी काही खोचक सुद्धा बोलले की आता अवघड परिस्थिती आहे, त्यांना तर सत्तेत यायचं आहे शिवसेनेला आणि शिवसेनेला आता आम्ही कोण घेत नाही आहे आणि घेत नाही आहे म्हणून ते आता अवस्था त्यांची वाईट आहे असंच त्यांना सांगायचं होतं. म्हणजे उद्याच्या काळात महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ह्यांना उमेदवार मिळणं कठीण झाले. अशी अवस्था असताना अमित शहांच्या सारख्या एका महान नेतृत्वावर, शिवरायांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वावर तुम्ही बोलताय, हल्ला करताय. आता त्यांचं पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन होणार आहे. चंद्रकांत दादांनी सांगून टाकलं तर ते पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होईल, मुंबईत होईल, कुठं करतील ती करतील. परंतु चंद्रकांत दादांनी आता वास्तविक चंद्रकांत दादांच्यावर आधी आरोप ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सौम्य आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सौम्य आहेत वगैरे वगैरे ह्या चर्चा आधी होत होत्या. पण चंद्रकांत दादा हे स्पष्ट वक्ते आहेत हे आणि परत दिसून आलं. परंतु अमित शहांच्यावर टीका झालेली त्यांना सहन झाली नाही आणि त्याच्यामध्ये अमित शहांचं फार लगेच जाऊन लांगुल चालन करणारा पण तो नेता नाही. भारतीय जनता पक्षामध्ये एक जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जी दोन नेते मंडळी आहेत, तो देश पुढं कसा नेईल याच्यासाठी प्रयत्न कसे चाललेत हे चंद्रकांत दादा दरवेळेला सांगत असतात. परंतु अमित शहांच्यावर टीका
आत्ता अशा वेळेला म्हणजे ते रायगडवर येतात. आधीचे माजी पंतप्रधान येऊन गेले, पण आता गृहमंत्री येत आहेत, पहिल्यांदाच गृहमंत्री येत आहेत आणि त्यांनी एवढं चांगलं भाषण केलेलं आहे, शिवरायांच्याबद्दल एवढं अभ्यासपूर्ण बोललेले आहे. अशा वेळेला तरी शिवसेनेनं बोलायला नको होतं, हा त्यांना राग आलेला आहे. आणि आता इथनं संजय राऊत म्हणजेच शिवसेना उबाटा गट यांना त्यांनी असा खरपूस समाचार घेतला. मग त्यांना आता उद्या खरोखर परत यायचं असेल तरी त्याचे दरवाजे बंद केले का चंद्रकांत दादा पाटलांनी, असंच म्हणावं लागेल. एवढं त्यांनी आज तिखट प्रतिक्रिया त्याच्यावर दिलेली आहे. आता संजय राऊत ह्याच्यावर काय बोलतील हे कळेलच, पण महापालिकेमध्ये त्यांनी बोलता बोलता आत अंतर्गत महायुतीमधली सुद्धा भांडणं काय आहेत किंवा नाहीत ह्याच्याबद्दल सुद्धा चंद्रकांत दादा स्पष्ट बोलून गेलेले आहे. एकनाथ शिंदेच्याकडे 57 माजी नगरसेवक शिवसेनेचे गेले निघाले, हाही टोमणा मारलेला आहे. मग तुमच्याकडे काय राहणार आहे? म्हणजे अमित शहाची एक टीका उबाटा गटाला किती भोवती आहे हेच दिसून यायला लागले. कारण भारतीय जनता पक्षाचा हा एक खंबीर नेता आहे चंद्रकांत दादा पाटील, हाच आता चिडून उठलेला आहे. अमित शहांच्यावर जर का ही टीका केली नसती, ही तशी टीका चुकीची झाली असंच म्हटलं जातंय ना. कारण ते समाधी म्हटलं म्हणून हे लगेच पकडून तुम्ही असे आहेत, तुम्ही औरंगजेबाचं लांगुलचालन करताय, असं करताय मुस्लिमांचं, असं त्या संजय राऊतांना जे पटवून द्यायचं होतं तर ते चुकीचं आहे. हे चंद्रकांत दादांनी ते खोडून काढण्याने खरपूस समाचार घेतलेला आहे. आणि इथनं पुढच्या काळामध्ये हे प्रकरण थांबेल असं नाही. कारण चंद्रकांत दादा ना ते भरपूर मनाला लागलेले दिसते की अमित शहा आपल्याकडे येतात आणि एक विरोधी पक्ष की जे काही अर्थहीन अशी टीका करतोय त्यावेळेला मात्र ते धावून आलेले आहेत. आता इथनं पुढच्या काळात बघायचं आहे, पण चंद्रकांत दादा पाटील हे अभिनंदनास पात्र आहेत एवढ्यासाठीच की देशाचे गृहमंत्री आहेत ते. तुम्ही पक्ष बाजूला सोडा आणि अशा गृहमंत्र्यांना आल्यानंतर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं. विरोधी पक्षानं सुद्धा स्वागत करायला पाहिजे. इथं सुद्धा तुम्ही राजकारण आणताय. चंद्रकांत दादांशी मी नंतर फोनवर बोलल्यानंतर त्यांचं पण म्हणणं हेच पडतंय. पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, ते सगळ्यांचे आहेत ते. अशा वेळेला रायगडवर येतात, छत्रपती शिवरायांचं कौतुक करतात, दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक व्हावं जर का अशी आपली अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी ते ताकद देत आहेत. अशा वेळेला त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं. त्यांच्यावर टीका करणं हे योग्य नाही. अशा वेळेला आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही सडेतोड उत्तर देऊ. वास्तविक म्हटलं तर संजय राऊतांच्यावर त्यांनी असंही करा, ह्यांच्या टीकेकडे कोणीही लक्ष देत नाही, परंतु अमित शहांच्यासारख्या एका खंबीर नेतृत्वावर तरी त्यांनी बोलायला नको होतं. त्यामुळे उत्तर देणं भाग आहे, म्हणून हा चंद्रकांत दादा पाटलांनी खरपूस समाचार घेतला असावा. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.